The government agriculture farm Kodar, located in Betauda, Nirankal Panchayat area, cultivates approximately 10,000 saplings of various plants and fruits. The farm also focuses on preserving mother plants of different mango and cashew varieties, such as hybrid cashew nut variety V7, sapling across 1.10 hectares of land. The nursery farm is dedicated to unique efforts aimed at strengthening cooperatives and empowering local communities. तू कितले वर्ष झाली हे काम करता क्राफ्टिंगाचे? सध्या वर्षाने येतात करता. तुम्ही क्राफ्टिंग करतात? हो सर, क्राफ्टिंग करता. असं तुम्ही कसे किती केन्नाच्यान हे काम करतात? आम्ही 2-3 वर्ष क्राफ्टिंगीत बसलो. जॉईन जाल्ले एक 10-12 वर्ष जाली कामाक. मागीर आमकां आमच्या डिपार्टमेंटान ट्रेनिंग एक ICA थ्रू आमचे धाडलेले. ICAरान धाडले प्लस आमचे आमच्या डिपार्टमेंट ट्रेनिंग दिता. साधारण दिसाक कितले ग्राफ्ट तयार जाता तुजे कडले? 100-200 अशी बांदता. कितें कितें करता तूं आतां? खंयचे खंयचे झाडां? काजू ग्राफ्ट आहा, चिकू आहा, पेपर कटिंग, मँगो आहा. डिपार्टमेंटल फार्म गव्हर्मेंट एग्रीकल्चर फार्म कोडार ते पोंडा तालुक्यान येता. आनी हांगा बेजिकली जो ऑब्जेक्टीव आसा आमचो तो प्रोपगेशन ऑफ प्लांटींग मटिरियल, म्हळ्यार झाडां बरे तरेची झाडां शेतकाराक पर्यंत पावपा खातीर हांगा आमी झाडांचें मल्टिप्लिकेशन करतात. तातूंत मुख्य आमचे आसा ते काजू, आंबे, परतून पेरां किंवा लिंबू वर्गीय जी झाडां आसा तेंचें आमी हांगा प्रोडक्शन करतात. सेल जो आसा चड करून एप्रिलाच्यान स्टार्ट जाता, 1 एप्रील. म्हळ्यार आमकां हेड ऑफिसांतल्यान जे सेलिंग रेट्स येता तेन्नाच्यान सेल सुरू जाता. आनी सादारण जूनचे 30 जून पर्यंत सगळे शेतकार जे आसा जांकां रिक्वायरमेंट आसा ते हांगा येवन झाडां व्हरतात. आनी जी उरलेलीं झाडां आसात ती डिपार्टमेंटलची स्कीम आसा, होमस्टेड गार्डन स्कीम, जेच्या थ्रू MLA थ्रू झाडां शेतकारा पर्यंत पंचायती थ्रू पावयली वतात. सो साधारण कितलो हांगाच्यान प्लांट वतात हांगा? आतां आमचें प्रोडक्शन जें आसा चडशे ऑन एन एवरेज जवळ काजूचे 15,000 सुमार ग्राफ्ट्स आमी तयार करतात. तशेंच आंब्याची सादारण 8 ते 10,000 एवरी इयर प्रोडक्शन जाता. आनी पेरां जीं आसात ती सादारण 2 ते 3,000 डिपेंड्स ऑन द प्लांटींग मदर प्लांट्स अवेलेबल. सो हे सगळे उखलतात? हय, हे सगळे वता. सगळे शेतकरी उखलतात. बाय एंड ऑफ ऑगस्ट मे जून पर्यंत सगळे प्लांटींग मटिरियल शेतकार परचेस करून व्हरता. म्हळ्यार पेमेंट दिवन ते व्हरतात. आनी मागीर जे रिक्वायरमेंट आसा होमस्टेड गार्डन स्किमाचो तो हांगासरल्यान वता. तशेंच बाकीची ज्यो गोंयान फार्म्स आसा थंयच्यानूय हो जे प्लांटींग मटिरियल आसा ते होमस्टेड गार्डन स्कीम थ्रू शेतकारांक डिस्ट्रीब्यूट. सर, तुमची एरिया कितली आहा हे कल्टिवेट? एरिया जवळ 110 हेक्टर आसा. आनी मदर प्लांट प्रिजर्व करपाक तुमकां ते कितें? आतां मदर प्लांट्स म्हळें जाल्यार आमचे कडेन जवळ जवळ आतां V4 जे प्लांटेशन आसा ते ऑलरेडी आशिल्ले. ताच्या उपरांत नेक्स्ट वरायटी जी आसा गोंयान लागवड करपा सारकी ती V7 वरायटी आसा, वेंगुर्ला 7. त्याचें मदर प्लांटेशन आमी जवळ 3 हेक्टराचेर केलां. ताच्या उपरांत तिसवाडी 3, बाळ्ळी 2 हेचे मदर प्लांट्स आमी गेल्ल्या 2-3 वर्सां लायत आयिल्ले आसा. कित्याक आमकां सायन्स जे आसात ते एक तर शेतकारा कडेन हाडपाक पडटा. त्या पेक्षा जर आमी फार्मार आमचेच जर मदर प्लांट्स डेवलप केले जाल्यार ताजी आमकां खूब मदत जातली. सो आमी ह्या 2-3 वर्सांनी तेचेर भर दिला. तशेंच नेत्रा जंबो आणि H130 म्हणून आनी एक वरायटी आसा, 2 वरायटीज आसा ज्यो भायल्यान आमी हाडिल्ल्यो आसा कर्नाटकाच्यान. त्याचे मदर प्लांट्स आमी जवळ जवळ 0.6 हेक्टराचेर केल्ले आसा. साधारण कॅजू कितले वरायटीज आसा तुमचे कडेन? कॅजू वरायटीज आमचे कडेन तशें पळयल्यार 10 ते 12 कॅजू वरायटीज आसा. आनी आंबे? आंब्याच्यो जवळ जवळ एक आमी प्रोडक्शन करता, प्रोपगेशन करता ते जवळ जवळ 12 ते 15 वरायटीजचे आमी प्रोपगेशन करता. अवेलेबल आसा हांगा जवळ जवळ एक 5 ते 6 लोक लागतात हांगा, अपार्ट फ्रॉम माय कळ्ळें. आनी वरायटीज सगळीं झाडां हांगाच ग्राफ्टिंग जाता? मँगो आतां आमचो काजूचो सिजन जो आसा तो जानेवारी टू सादारण मे पर्यंत ग्राफ्टिंग, चडांत चड जून. ताच्या उपरांत आमचे जुलयान जे आसा ते मँगो ग्राफ्टिंग स्टार्ट जाता. जेन्ना की पाऱ्यो किंवा घोटाची किल्लून येता ते रोवपाक जेन्ना अवेलेबल जाता तेन्ना आमी मँगो ग्राफ्टिंग स्टार्ट करतात. तशेंच पेरां, लिंबू, तिखी हाचे आमी सादारण जुलय ऑगस्टान जेन्ना पावस चड आसता तेन्ना गुटी कलम बांदतात. ते डायरेक्टली मदर ट्रीज किंवा मदर प्लांट्स जी आसा ताचेर बांदले वतात.
आणि ते सादारण ऑक्टोबरान आमी काडटा, ऑक्टोबर नोव्हेंबरान ते काडटा आनी बॅगींग करता आणि ही सगळी झाडां जी ग्राफ्टिंग जाल्या उपरांत हार्डनिंग युनिटान वता. बरें, आतां पावस कमीच जालो आनी आमची शेतकार आतां खूबशे बिजी जाले शेतां रोवपाक. चड करून आमचे भात रोवपी शेतकार आहाय ते खूबशे बिजी जाले. फोंडे तालुका चड एरिया आहा ती शेत लावपी आहा ती शिरोडा, मडकय आनी प्रियोल आनी दुसरे कॉन्स्टिट्युएन्सी कमी कमी आहा, पूण ही आहा ती आमची मेजर एरिया. तेजे भायर आमची मेजर वेरायटी रोयता ती आमी जय ज्योती आनी कर्जत आनी दुसरे आहा ते कजान लँडा आमी दुसरी तर वेरायटी रोयता आमी हिंगा. स्पेशली आमी डेमॉन्स्ट्रेशन घेताय गोवा दान तिनाचें. ओमा आमी 10 हेक्टर एक इतले पडींग जमीन आहली ते आमी ह्या वर्सा आमी कल्टिवेशन केला, चालू आहा आमचें थिंगा काम. तशें आमी गोवा दान ही नवी आमी वेरायटी आहा ती आमी ते काजान लँडाचे आमी डेमॉन्स्ट्रेशन दिता. 100 किलो आमी आतां बोरी आमी डेमॉन्स्ट्रेशन हे फाटी घेताय. सो हे आमकां तुगेले डिफरंट वेरायटी आहा तो आमकां फार्मरांक ताका फायदो जावपाक म्हूण आमी हे ट्रायल घेताय आनी आमी पळयला की हे नवी वेरायटी आहा ते शेतकारांक खूब फायदो दिता. सर तुमचे कडेन फार्मर कितले एनरोल जाल्ले आसा सद्या आतां? सद्या आमकां कृषी कार्डा प्रमाणे 3634 फार्मर आहा. फार्मर क्लब्स आहा सेपरेट ते शिवाय? तेजे भायर फार्मर्स क्लब्स आहाय, पूण आमचे हे कृषी कार्डा प्रमाणे इंडिविज्युअल फार्मर आहा ते 3634 फार्मर आहाय. तेजे भायर आमची खरीफ एरिया आहा ती 1220 आहा. आमची एरिया थोडी कमी आहा हिंगा फोंडे तालुका. थोडी आमची एरिया आहा ती समज जाता, सो खूब शेतकारान पावसा रोवपा कमी केला. दुसरी तुगेले समज एरियाची हेवी मेशनरी घालपा मातशें थोडी आमकां डिफिकल्ट जाता रोमता आनी कितें. सो ते लागून आमकां खूब शेतकार पावसाक ते सोडून दिता. पूण रबी हेका रोयता वांगडा. सो पण तो तांकां एनकरेज करपा खातीर तुमी कितें करता? सद्या पडींग जाय ती वयली पळय आमची गव्हर्मेंटाची पॅडी फार्मराची खुबशी स्कीम आहा. पयली आहा ती तुगेले 50% आमकां आमी शेतकाराक बीफ सबसिडी एट सोर्स म्हूण आमी दिताय. गोवा बागायतदार वेलफेअर सोसायटी आमकां ती आमकां डायरेक्टली परचेस करूंक मेळटा 50% सबसिडीची. दुसरी आहा ते तुगेले शेतकाराची आमकां ट्रॅक्टराची सबसिडी आहा 50%. मागीर तुजी रोवपा आमी ट्रान्सप्लांटर आमी सबसिडी दिताय. अंदाज शेतकारान ₹1.5 करून ₹1.5 पर स्क्वेअर मिटरा फाटल्यान आमी सबसिडी दिताय. शेतकाराक फकत ₹1.5 भरपाचें एक स्क्वेअर मिटर आनी तेणें ते एरिया प्रमाणे ट्रान्सप्लांटींग करून घेवपा जाता. दुसरें ताका आमची हार्वेस्टिंग मशीन आहा तेजी 50% सबसिडी आहा. अशें करून आमची शेतकाराक खुबशे सबसिडी आहा. तेजे भायर तुगेले न्यूट्रिकोज आमी ताका सपोर्ट प्रायस म्हूण आमी दिताय. सो एवरी स्टेप पळय त्या भाशेन तुगेले शेतकार आमी सपोर्ट दिता. सर तुमचे कडेन 4 कॉन्स्टिट्युएन्सी आसा, हाजो बेनिफीट खंयच्या कॉन्स्टिट्युएन्सीन चड घेता? तुगे मेजर पॅडी एग्रीकल्चर एरिया आहा तो तुगेलो प्रियोर आनी शिरोडा हो चड एग्रीकल्चरी चड शेतकार आहा. आनी दुसरे कडेन फोंडा आनी ते मातशे कमी आसता. पूण शेतकार सगळे कॉन्स्टिट्युएन्सी एग्रीकल्चर चलता. हाका कंडिशन्स कितें आसा हे सगळे बेनिफीट घेवपा खातीर शेतकऱ्यांक? आमची मेन क्रायटेरिया आहा तो तुगेल्या शेतकाराक कृषी कार्ड आसपा जाय. कृषी कार्ड आनी आमची प्रोसिजर आहा तो सिंपल आहा. एक शेतकार आपले फॉर्म 514 घेवन ऑफिसान येवपाचें आनी आमी ताची कसली खंयची कॅटेगरी घालपा आमी